नमस्कार मित्र, आज आपण काजड या ठिकाणी आलेलो आहे। काजड या ठिकाणी 9 मार्च 2025 रविवारी एक आदत एक बैल हे मैदान होणार आहे आणि ते मैदान कशा संदर्भात आहे, कसं असेल, मैदानाचं स्वरूप काय असेल हे समक्ष आपण आयोजकांच्याकडून जाणून घेऊ। नमस्ते दादा, प्रथमतः आपला परिचय द्या। नमस्कार, मी ॲडव्होकेट अजिनाथ पाटील। बरं, आता हे रविवारी 9 तारखेला जे मैदान आहे ते कशा संदर्भात ठेवलेलं आहे? हे जे 9 तारखेचं मैदान आहे ते पैलवान मनोज बापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रिपल आमदार केसरी म्हणून हे मैदान आयोजित केलेलं आहे। ट्रिपल आमदार केसरी हे मैदान एक बैल एक आदत असं आहे ना? हा, हे मैदान एक बैल एक आदत असं होणार आहे। बरं, ह्या मैदानाचं पहिल्या बक्षिसापासून शेवटच्या बक्षिसापर्यंत बक्षीस सांगा। या मैदानाचं पहिलं बक्षीस आहे, प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000 रुपये आणि ढाल 2 डाली। हा, 2 डाली। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000 आणि 2 डाल। तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 41,000 आणि 2 डाली। चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000 आणि डाल। 5व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 21,000। 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 11,000 आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 10,000। ह्या मैदानासाठी प्रवेश फी किती असेल? या मैदानासाठी 700 रुपये प्रवेश फी राहील। म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आहे? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच प्रवेश फी पण राहील। बरं, पुन्हा एकदा या मैदानाची तारीख वार सांगा मला। या मैदानाची तारीख आहे 9 मार्च 2025, वार रविवारी। मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? सकाळी हे मैदान 9 वाजता चालू होईल। 9 वाजता चालू होईल आणि संध्याकाळी दिवसाच्या उजेडात मैदान पार पडेल? दिवसाच्या उजेडात फायनल होईल। बरं, ह्या मैदानाचं लोकेशन सांगा, ठिकाण। काजड फाटी म्हणजेच काय, उदाहरणार्थ बारामती कोण येण्यासाठी, भिगवण कोण येण्यासाठी असं लोकेशन सांगा मला। आता बारामतीकडून लाकडी मार्गे काजडला यावं लागेल। संसर मार्गे बी 39 फाट्या मार्गे, कळसवरून बी येता येईल, लासुर्णे बोरी रोडने काजडला। म्हणजे कोणी कोणी केलं तर मध्यावरती मध्यावरती हे ठिकाण आहे। बरं, ही तर साधारणतः किती मैदान झाले आता अगोदर? 6-7 मैदान झालेत अगोदरचे। म्हणजे हे मैदान बैल मालकांना माहितच आहे? हो, हे बैलगाडी मालकांना। ह्या मैदानाच्या आसपास विहीर, दडी, ओढा, नाडा असं धोकेदायक कुठली परिस्थिती आहे का? अजिबात कुठलीही परिस्थिती नाही। धोकेदायक परिस्थिती नाही, त्यामुळेच मग 5-6 मैदान झालेले दिसते। एकदम चांगली मैदान झालेले आहे त्याच्या। ओके, धन्यवाद दादा। नमस्ते पाटील, आपला परिचय द्या। नमस्ते, मी सचिन पाटील, माजी सरपंच काजड। सचिन पाटील उर्फ SK। आता ह्या मैदानासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नियंत्रण असेल का? हो, 100%। हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियोजनाखालीच होणार आहे। बरं, ह्या मैदानाला टोटल तास किती आहेत? या मैदानाला टोटल तास 10 फाट्या आहेत बघा, 10 फाट्या। बरं, म्हणजे एक राखीव ठेवले तर 8 न पळतील? 8 न पळतील। आणि राखीव नाही ठेवले तर 10 ने पळू शकतात। बरं, ह्या तासांची लांबी किती? 800 फूट लांबी आहे। म्हणजे आदतसाठी 800 ठेवणार आहे? आदतसाठी 800। आणि रुंदी? रुंदी आता 14 फुटाची। आता 14 फूट आहे। बरं, शिवाय ह्या मैदानाला बॅरिकेडची सोय असेल साईडनं? हो, जवळजवळ 50% बॅरिकेडची सोय केलेली आहे आणि 50% मध्ये आपल्याला नॅचरलच दोन्ही साईडनी ताली असल्यामुळे मैदानाला, त्याच्यामुळं खाली काय बॅरिकेडची गरज लागत नाही। प्रेक्षकांना उभा राहून बसून मैदान पाहता। तुम्ही बरोबर योग्य बोलला। आता मी बघतोय प्रत्येक मैदानाला ह्या तालींना गॅलरीचं स्वरूप येतंय। गॅलरी टाईप सगळी ह्याच्यावरती उभा राहते, त्यामुळं सुट्टीपासून वरपर्यंत प्रेक्षक राहतात। सगळ्यांना खालीपासून वरपर्यंत दिसण्यास बी काय अडचण येत नाही। बरं, त्याचबरोबर हे मैदान तुम्ही सांगितलं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार असेल, तर ह्या मैदानाचे पुन्हा एकदा सांगा, प्रवेश फी किती असेल, ऑनलाईन नोंदी कधीपासून चालू असेल? या मैदानाची प्रवेश फी 700 रुपये आणि ऑनलाईन नोंद खरं तर 5 तारखेपासूनच चालू झालेली आहे। आपण तुमच्या माध्यमातून ऑनलाईन नंबर पाठवलेले आहेत, नोंदी चालू झालेल्या आहेत। बरं, आणि नोंद किती तारखेपर्यंत असेल? नोंद 8 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। लॉट हे 8 तारखेला संध्याकाळी निघणार आहेत का? हो, 100% लॉट हे 8 तारखेला संध्याकाळी 9 वाजता लॉट निघले जाते। सगळी नोंदणी हे ऑनलाईन असेल? ऑनलाईन नोंदणी, ऑफलाईन नोंद होणार नाही। आणि मैदान दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता चालू होईल? 9 वाजता मैदान चालू होईल।
9 वाजता चालू होईल. हे मैदान लाईव्ह वरती असेल, हो, हे मैदान म्हणजे लॉट बी लाईव्हला निघतील. लॉट आणि live मैदान आणि कुठल्या चॅनल वरती लाईव्हला असेल? शर्यत अड्ड्यावरती लाईव्ह दिसेल. बरं, ह्या मैदानासाठी सूत्रसंचालन समालोचन कोण करणार आहे? या मैदानासाठी समालोचन करणार आहेत संपत वाघमोडे माळशिरस. आणि झेंडा पंच कोण असेल? पंच पप्पू मंडले माळशिरस. ओके, त्यासाठी पट्टी असेल खाली? हो, 100% पट्टी आहेच. बरं, सुट्टीला एका वेळेस किती गट खाली सुट्टीला असे जागा आहे? 10 गट खाली थांबतील अशा पद्धतीची जागा आहे इथं सुट्टी. आणि वरती निकाल रेषेपासून किती जागा आहे? निकाल रेषेपासून पुढे एक 700 ते 800 फूट पुढे सगळी मोकळीच जागा आहे. आणि बैल बांधाय भरपूर जागा आहे? सावलीची जागा आहे एकदम. बरं, आता काय होतंय, उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाचा चटका वाढत आला, त्यामुळे बैलांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल? हो, पिण्याच्या पाण्याची प्रेक्षकांसाठी आपण फिल्टरच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. बैलांसाठी सुद्धा 2-3 टँकरची पाण्याची सोय केलेली आहे. अच्छा. तर त्याचबरोबर ह्या मैदानावरती ॲम्ब्युलन्सची सोय असेल? हो, ॲम्ब्युलन्सची सोय आहे ना. बरं, त्याचबरोबर ह्या मैदानावरती पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्याचबरोबर माणसांचे डॉक्टर असे दोन्ही डॉक्टर असतील? पशुवैद्यकीय अधिकारी आणि आपले वैद्यकीयचे बी डॉक्टर लोक आपल्याला या मैदानामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत येथे अवेलेबल असतील. बरं, त्याचबरोबर ह्या मैदानाची शासकीय परवानगी कधी आपल्याला प्रसारित होईल? शासकीय परवानगी आज संध्याकाळपर्यंतच आपल्या माध्यमातून आपण जाहीर करत दाखवत आहोत सर्व बैलगाडी मालकांना आणि चालकांना. अच्छा. बरं, त्याचबरोबर आता तुम्ही ह्या मैदानासाठी सगळ्या रितसर परवानगी काढलेली आहे, बॅरिगेट आहे, ॲम्ब्युलन्स आहे. हो, तर बैल मालकांना काय आव्हान कराल? तुमच्या माध्यमातून मी सर्व बैलगाडी मालक आणि चालक यांना आवाहन करतो की हे मैदान आदत वासरांसाठी पळण्यासाठी अतिशय चांगलं आहे. जास्तीत जास्त संख्येने या मैदानासाठी सहभाग घ्यावा ही सर्व बैलगाडी मालक आणि चालक यांना विनंती आहे. ओके, धन्यवाद दादा. हा, नमस्ते दादा, आपला परिचय द्या. नमस्ते, मी विकास पाटील. बरं, आता संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम बैल मालकांना काय आवाहन कराल आपण? संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना एवढंच आव्हान आहे की आदत वासरांसाठी पळण्यासाठी हे मैदान अतिशय योग्य आहे. आणि आदत वासर जे काजडच्या मैदानात पळतील आणि जे फायनलला राहतील ते कायमस्वरूपी गुलालात राहतील अशा तऱ्हेचं मैदान आमच्या काजड नगरीचं आहे. त्याच्यामुळं आदत वासरावाल्या मालकांनी जास्तीत जास्त गाड्यांची नोंद करून आपल्या मैदानाची शोभा वाढवावी हीच त्यांना विनंती आहे. बरं, तुम्ही नोंदीचं बोलला तर तुम्ही किती गाड्या नोंद घेणार आहे? आम्ही फक्त लिमिटेड 400 गाड्यांची नोंद घेणार आहे. त्याच्या पुढे आम्ही काही गाड्यांची नोंद घेणार नाही. 400 गाड्या कशासाठी? 400 गाड्या म्हणजे आमच्या ट्रॅक आहेत 10 पैकी आम्ही एक कडचं ट्रॅक सोडून 8 गट पळवणार आहे. लिमिटेड 50 गट झाले. 400 गाड्या आम्ही 5च्या आत आपलं फायनल उरकून टाकायचं. हा, म्हणजे दिवसासह फायनल बी हो, फायनल गट सेमी उरकता लवकर त्यासाठी. बरं, पुन्हा एकदा जाता जाता तुम्ही आव्हान काय कराल? आणि मला हे सांगा की तुमच्याकडे बरेच बैल आहेत आसपास, तर बाकीच्या बैल मालकांची थोडी शंका असते की बाबा ह्यांच्या गावची जवळची पाहुण्याची रावळी गाडी, तसला काही विषय होणार नाही. जवळचा लांबचा काही काजडच्या मैदानाची ख्याती संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व गाड्या मालकांना माहिती आहे की काजडचं मैदान हे अतिशय पारदर्शक आणि अतिशय रितसर पद्धतीने केलं जातं. इथं जवळचा लांबचा असा काही भेदभाव केला जात नाही आणि चांगल्या पद्धतीनं आणि ॲक्युरेट जिथं निकाल क्लिअर आहे ते क्लिअरच दिलं जातात. बरं, आता तुम्ही निकालाचं बोलला तर ह्या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पंच लाभतील का आपल्याला? हा, लाभतील ना. अच्छा, धन्यवाद. भैया नमस्ते, आपला परिचय द्या. नमस्कार, मी अक्षय उदाळ, गाव फुंडशिरस. स्पेशली मैदान बघण्यासाठी आलेलो आहे. मैदान तर हे काय परिचय आहे सर्वांच्या. 3-4 मैदान झाले आहेत. मैदान ओराडीचं आहे. वासरांना पळण्यासाठी योग्य मैदान आहे. निकालाला 1-2-300 फूट ओराडी आहे. वासरांना निकाल घेण्यासाठी एकदम उत्कृष्ट मैदान आहे. तुम्ही मैदान सगळं फिरून बघितलं? मैदान फिरून बघितलं. सर्व फाट्या चांगल्या आहेत. कुठलीही फाटी अशी म्हणजे चढ उताराची नाही किंवा कुठली फाटी लागली तर कोणाला संकोच करण्याची काय गरज नाही. तुम्ही विचारलं आता आल्या आता होणार मैदान कुठं आहे म्हणून मी तुम्हाला म्हणलं की थांबा इथंच आहे मैदान, आता मुलाखत आहे. नाही, मैदान एकदम व्यवस्थित आहे. काहीच प्रॉब्लेम नाही मैदानाला. बरं, आता तुम्ही खास इथं बघायला आला म्हणजे तुमची बैल घेऊन यायचं म्हणून आला का? बघा, म्हणून मैदान बघण्यासाठी आलोय सुरुवात. होय, काय तुमच्याकडे बैलाचं नाव? दैवान आहे, आदत वासरू आहे. आदत वासरू आहे, आणि म्हणून तुम्ही इतक्या लांब आला बघायला. मग आता कसं मैदान बघितलं ना सर, काय वाटलं तुम्हाला? एकदम ओके मैदान आहे. आपल्या वासराला पळण्यासारखं मैदान आहे आणि सर्वच आदत वासरांना मैदान पळण्यासारखं आहे. बरं, धन्यवाद दादा तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल. हो, लासूर गावचे बैल मालक इथं आलेत बघायसाठी. पाटील, आपला परिचय द्या. नमस्कार, मी नेताजी लोंढे, लासुर्णे गावचं.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि मी एक बैलगाडा मालक आहे. बर, आता तुम्ही आम्ही आलो तर बघत होता की मैदान फिरत होता तुम्ही. हा, गेल्या वेळी इथं ओपनचं मैदान झालं तर त्याचा सरासरी कच्चा हा 950 फुटापर्यंत होता. मग आता इथं आयोजकांनी किती फुटाचा कच्चा ठेवलाय हे मी बघत होतो, तर ते सरासरी 800 फुटापर्यंत हा पल्ला आहे. बरं, मैदान आदतसाठी कसं काय पळायला? एकदम उत्कृष्ट मैदान, एकदम सुसज्ज मैदान आणि चांगल्या प्रतीचं मैदान आहे. कारण गेल्या वेळेस इथं ओपनची ज्यावेळेस मैदान भरलं त्याच्यामध्ये आदतच्या गाड्या धावल्या आणि त्यापैकी 1-2 गाड्या अशा त्या गुलाला बी राहिल्या. बरं, मग बैल मालकांना काय त्यातून तुम्ही संदेश देऊ शकता? मी आवर्जून आदतच्या बैल मालकांना असा संदेश देईन की हे मैदान हे आपल्या वासरांसाठी एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर गाड्या नोंद करून या मैदानावरती आपली हजेरी लावावी आणि जी आपल्या मनातल्या इच्छा आहे त्या ह्या मैदानावरती पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे सर्वांनी या मैदानात पावती करून लवकरात लवकर नोंद करावी अशी मी त्यांना आवाहन करेन. म्हणजे सर्वसामान्यांना अंधारातल्या बैलाला नक्कीच इथं चान्सेस आहे. 100% उजेडात येण्याचं काम हे काजळच्या मैदानात होणार आहे. होणार ना? आणि मैदान हे पारदर्शक पार पडतं, कुणावरही अन्याय होत नाही. त्यामुळे ह्या मैदानात सर्रास गाड्या ह्या जास्त प्रमाणात येतात. अच्छा, तुमच्या नक्की शब्दाला यश येऊ आणि नवीन नवीन चेहरे उजेडात येऊ. तर धन्यवाद तुमचे. पाटील, आपला परिचय द्या. नमस्कार, मी नाना पाटील, काजळ. काय सांगाल ह्या मैदानासंदर्भात? मैदान कसं आहे? आदतला पळायसाठी कसं आहे? आदतला पळायसारखे सर्वात उत्कृष्ट मैदान आहे. तर जेवढ्यांनी आदत वासरं पळवायच्या तेवढ्यांनी 1 नंबर असे पळण्यासारखे फाटे तर त्यांनी उपस्थिती दाखवावी. मैदानात कुठं खडं कसं काय? काही नाही, असं काहीच नाही. खडा नाही, एकदम चांगलं मैदान आहे. कटनाचं मैदान आहे. थोडं पुढं ओरडीचं आहे, 200-300 फूट. चांगलं मैदान आहे बैलांसाठी. चांगले बैलांसाठी. म्हणजे जे आदत वासर आहेत, आता आदतचं मैदान ठेवले तर आदत वासराच्या बैल मालकांना तुम्ही काय आवाहन कराल? आदत वासरांच्या बैल मालकांना एवढंच आवाहन करेल तुमच्या माध्यमातून की जेणेकरून आपल्या वासरं चांगली चमकतील असंही मैदान आहे. तरी तुम्ही जेवढं तुम्हाला होता होईल जास्तीत जास्त गाड्या नोंदा आणि मैदानाला शोभा वाढवा तुम्ही मैदानाची. मला गेल्या वेळेस असं दिसलं की तुमच्याकडे ह्या बऱ्याच मैदानात फेऱ्यासाठी इथं आदत वासर येते ती, तर ओपनच्या मैदानात तुमच्याकडे आदत वासर बरीच पळाली. हो हो, कारण मैदानच तसं आहे ना आमचं. पळायसारखं मैदान आहे म्हणून आदत वासर इथं पळाली. सारखं म्हणूनच आदत वासर पळतात. अच्छा अच्छा, धन्यवाद दादा. ह्या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली. संध्याकाळी आम्हाला ती हातात मिळेल. आम्ही चॅनलच्या माध्यमातून जाहीर करू. ती व्हॉट्सअपद्वारे ग्रुपला मिळेल. मिळेल. बरं, पुन्हा एकदा सर्व टीमचं आणि बैलगाडा मालकांना आवाहन करून आभार कसं मानचाल आपण? सर्व बैलगाडी मालकांना अत्यंत चांगलं मैदान पाहण्यासारखं आहे. तरी त्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि लिमिट आहे 400चं. त्यांनी त्यात आपली गाडी जशी पळेल हे त्यांनी ध्येय ठेवावं आणि त्यांना शुभेच्छा देतो की गाड्या भरपूर नोंदा. अच्छा, धन्यवाद दादा. एकच फक्त बैलगाडा शर्यत. एकच फक्त